नमस्कार बालमित्रांनो, डिजी स्वाध्याय या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 15 क्षेत्रफळ यामधील सराव संच 15.1 सोडून पाहूया आपण. चला तर मग 15.1 पाहूया. सराव संच 15.1 मधील पहिलं उदाहरण आहे. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर पहा, या ठिकाणी आपण काय काय दिले ते समजावून घेऊया. समांतरभुज चौकोनाचा पाया दिलाय 18 सेमी आणि उंची दिली 11 सेमी. त्यावरून आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. आपण सूत्र लिहूया आधी. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. या ज्या गोष्टी दिलेल्या, ज्या बाबी दिलेल्या उदाहरणात त्या टाकूया. पाया दिलेला आहे 18 सेमी आणि उंची दिलेली आहे 11 सेमी. या ठिकाणी 18 आणि 11चा गुणाकार करायचा आहे, तो येतो 198 आणि क्षेत्रफळाचं एकक असते चौरस सेमी, चौरस सेंटीमीटर. बाजू सेमीमध्ये असेल तर चौसेमी, बाजू मीटरमध्ये असेल तर चौमी. हे झालं आपलं पहिल्या उदाहरणाचं उत्तर. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौसेमी आणि पाया 8 सेमी आहे, तर चौकोनाची उंची काढा. या ठिकाणी क्षेत्रफळ आणि पाया दिला, उंची काढायचा आहे. परत एकदा आपल्याला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र लिहूया. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. क्षेत्रफळ दिला 29.6, पाया आहे 8 सेमी आणि उंची काढायची. उंची आहे तशीच राहू दे. आता इथे 8 गुणिला उंची आहे, इथे गुणाकार आहे. 8ला इकडे पाठवले की भागाकारात जाईल. 29.6 भागिला 8 बरोबर उंची. आता या ठिकाणी 29.6 ला 8 ने भागायचं आहे आपल्याला. 8 त्रिक 24, 9तून 4 गेले 5 राहिले, 2तून 2 गेले 0. पॉईंट वर ठेवूया, 6 खाली घेतले, 8 साठी 56, 0 0. उंची आली आहे, हा भागाकार 3.7 बरोबर उंची, म्हणजे समांतरभुज चौकोनाची उंची आहे 3.7 सेमी. त्यानंतर 15.1 मधलं तिसरं उदाहरण पाहूया. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे. इथे क्षेत्रफळ दिलं आणि त्याची उंची 6.4 सेमी आहे, तर पाया किती लांबीचा असेल. या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचा पाया विचारला आहे. परत एकदा सूत्र लिहू आपण. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. ज्या बाबी उदाहरणात दिल्या त्या लिहूया. क्षेत्रफळ दिलाय 83.2, पाया नाही माहिती आपल्याला, पाया विचारला, पाया आहे तसाच ठेवू. उंची आहे 6.4. आता या 6.4 ला आपल्याला इकडे पाठवायचं. 83.2 भागिला 6.4 बरोबर पाया. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे, तर इथे एक घर सोडून पॉईंट आहे, इथे एक घर सोडून पॉईंट आहे, हा पॉईंट उडाला. 832 ला 64 ने भागायचं आहे. संक्षिप्त रूप देत जाऊ आपण या ठिकाणी. से 32/64 बरोबर पाया. या ठिकाणी आता संक्षिप्त रूप देऊ. 64 ला 8 ने भाग जातो, 8 8 64. 832 ला भाग द्यायचा 8 ने, 8 1 8, 3 ला भाग जात नाही, शून्याचा दिला, 8 0 0, 3 राहिले, 8 चौक 32. आता 8 ने डायरेक्ट 104 ला घालूया भाग, 8 1 8,
8 एक 8 2 उरले 8 त्रिक 24 म्हणजेच पाया बरोबर 13 सेमी. यानंतर सराव संच 15.2 ला आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.